स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत आपण पाहतोय अस्मिताला सचिनला बघितल्याचा भास होतोय, तर सायलीचे खरे आईबाबा कोण हे शोधण्याचा अर्जुन प्रयत्न करतोय. पण मालिकेचा आजचा म्हणजेच 21 नोव्हेंबरचा भाग खूपच रंजक असणार आहे. सुभेदारांच्या घरात सगळेजण सदाशिव आणि मैनाबद्दल बोलत असतात, पण अर्जुन अस्मिताला बाळासाठी फक्त पॉझिटिव्ह विचार करायला सांगतो. तितक्यात तिकडे अश्विन येतो. सायली आपुलकीने त्याला नाश्ता देते, पण तो तिचा अपमान करतो. माझ्या बायकोला या घरात नियम घातले जातात, मग मी ते मोडू शकत नाही. त्या बिचारीला तुम्ही काही देत नाही, मग मी सुद्धा खाणार नाही असं म्हणून तो निघून जातो. कल्पनाला ते ऐकून कसं तरी वाटतं. प्रियामुळे अश्विन सुद्धा रोज बाहेरचं खात असतो. ते तिला पटत नसतं, पण प्रियाची खोड मोडण्यासाठी तिला हे सहन करावं लागतं. त्यानंतर अस्मिता सांगते की मी आज मैत्रिणींसोबत बाहेर जेवायला जाणार आहे. तिला कोणीही बाहेर पाठवायला तयार नसतं, पण घरच्यांचं बोलणं न जुमानता ती जायचं ठरवते. अर्जुन ऑफिसला गेल्यावर चैतन्यला सांगतो की आज आम्ही लोखंडेंना परत भेटायला जाणार आहोत. कारण मधुभाऊंनी जरी सायली त्यांची मुलगी नाही हे कन्फर्म केलं असलं तरीही त्यांच्या घरात तिचा लहानपणीचा फोटो कसा हा प्रश्न अजूनही बाकी आहे. दुसरीकडे सचिन आणि साक्षी एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले असतात. सचिन तिला सांगतो की कॅनडामध्ये माझं एक रिलेशनशिप होतं, पण ते जास्त काळ टिकलं नाही. मात्र मला तुला भेटल्यापासून असं वाटतंय की आपण खूप आधीपासून एकमेकांना ओळखतोय. मला तू आवडतेस. सचिन आपल्याशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे साक्षी खुश होते. मग ती चैतन्याचं नाव न घेता सचिनला सांगते की माझाही एक भूतकाळ होता. अगदी साखरपुड्यापर्यंत आमची गोष्ट गेली होती, पण त्या मुलाची माझ्याबरोबर राहायची लायकी नव्हती असं ती म्हणते. साक्षी आणि सचिन गप्पा मारत असतानाच अस्मिता सुद्धा नेमकी त्या रेस्टॉरंटमध्ये येते. ती सचिनला दुरून बघते, त्यामुळे तिला धक्का बसतो. कारण सचिनने अस्मिताला आपण दिल्लीला कॉन्फरन्ससाठी चाललोय अशी थाप मारलेली असते. शिवाय सचिनसोबत एक मुलगी बसलीये हे बघून तिला धक्का बसतो. सचिनची सुद्धा नजर अस्मितावर जाते, त्यामुळे तो घाबरतो आणि तिकडून पळ काढतो. अस्मिता सचिनचा पाठलाग करते, पण ती पाठलाग करेपर्यंत सचिन तिकडून निसटून जातो. हा सगळा प्रकार साक्षी महिपतला सांगते. तेव्हा तो सचिनची सगळी माहिती गोळा करायचा प्लॅन करतो. अस्मिता धापा टाकत घरी येते आणि घरी सचिन दिसल्याचं सगळ्यांना सांगते. ती सांगत असताना ती चक्कर येऊन खाली कोसळते. मालिकेच्या आगामी भागात सचिन आणि अस्मिताबद्दल साक्षीला संशय येतो, म्हणून ती सगळा प्रकार शोधून काढायचं ठरवते. मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका. ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.